वहिनी, तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून अजून जात नाहीये. हो ग. आणि तू सांगितल्यापासून ना मलाही टेन्शन आलं. म्हणजे मोनिकाच्या डोक्यात नेमकं काय येतेच कळत नाहीये. मोनिकाचं ईशावर खरंच प्रेम असेल? छे ग, प्रेम कसलं आलंय? अगं कधी तिला प्रेमाने जवळ घेत नाही, कधी मायेचे 2 शब्द बोलत नाही. प्रेम कसलं आलंय? नाही म्हणजे एकदा तिनं ईशाशी मैत्री करायचा विचार मला बोलून दाखवला होता. पण जेव्हा ईशा पहिल्यांदा तिला भेटली तेव्हा कशी ओरडली होती ना तिच्यावर, मी तुझी मम्मा आहे म्हणून. ईशा केवढी घाबरून गेली होती. पण वहिनी, मी काय म्हणते, मोनिका तिची आई आहे ना, मग आतून तिला ईशाबद्दल वाटत असेल तर? ही जी मोनिकाच्या प्रेमाला भरती आली ना, ती बघ लगेच त्याला ओहोटी लागेल. असंच होऊ दे, कारण ती ईशाला नीट सांभाळू नाही शकणार. वहिनी, आपण आज जाऊया का तुमच्या रूम मध्ये? नको. अहो पण तुम्हीच म्हणालात ना आवरावर करायची म्हणून. चला ना. हो हो चल. हो ताई, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. तुम्ही जरा सांभाळून राहा. अगं बाई, का? अहो म्हणजे माझे मॅडम आहेत ना, त्यांचा इरादा काही ठीक दिसत नाही. मला रावलं नाही म्हणून मी सांगितलं. ए पटकन सांगा काय ते. नाही बा, अजून काय मी सांगू शकत नाही. मॅडमचं नमक खाल्लंय मी, गद्दारी कशी करू? तुम्ही सांभाळा बास. हा, माझं नाव सांगू नका, नाही तर माझी वाट लागल. अगं बाई, आता नमस्ते मैडम, कॉफी लाऊं? साहब के लिए रुकी है, साहब तो आएंगे, आप कॉफी पी लीजिए. नाही ना. नहीं, थैंक यू. I'm so sorry, really sorry, Manas. अगं खूप ट्रॅफिक होती. मानसी, मला खूप टेन्शन आलंय विक्रांत, खूप टेन्शन आलंय मला. रिलॅक्स रिलॅक्स, शांत. मला सांग, काय झालंय तुला? हा, कसलं टेन्शन आलंय? तू खाली बस आधी, शांतपणे बस. काय झालं मला सांग. मला ईशाचं टेन्शन आलंय विक्रांत. तिचं पुढे काय होणार? आई बघ ना कशी वागतीये, तिचा काहीच अंदाज येत नाही. ईशाचं भवितव्य काय, लोक काय म्हणतील, नको नको ते विचार येत आहेत डोक्यात. मी चुकीची वागतीये का सांग मला. मानसी, तू स्वतःला सावर जा आणि टेन्शन का घेतेस तू?
मग काय करू विक्रांत, मला काहीच कळत नाहीये, मला काहीच सुचत नाहीये. हे बघ, आपल्या परीने जे होईल ते आपण करतोय ना. आपल्या मनात इतर कोणाबद्दल काहीही वाईट नाहीये ना. मग आपलं वाईट का होईल? आणि मोनिकाच्या वागण्यामुळे तुला आता त्रास होतोय ना. अगं मला तर तो लग्नापासून होतोय, पण या एका विचारामुळेच मी इथपर्यंत येऊ शकलो. आणि ईशाचा जन्म माझ्या आग्रहामुळेच झालाय ना. माझाच हट्ट होता, बरोबर ना? आणि तिच्या जन्मापासून तिला तू सांभाळलंयस. तिला काय हवं नको ते तू पाहिलंयस. तू आई झालीस तिची. आणि त्या बदल्यात तुला काय किंवा मला काय, ईशाकडून किंवा इतर कुणाकडूनही कसलीच अपेक्षा नाहीये ना. मग आपण शांत राहायचं माणूस. लोकांना काहीही वाटू दे, त्यांना आपण वेडे वाटू दे, मूर्ख वाटू दे, त्याचा आपल्यावर परिणाम नाही होऊ द्यायचा. जोपर्यंत आपल्याला आपलं काही चुकतंय असं वाटत नाही ना, तोपर्यंत बाकी लोक काय म्हणताय त्याला किंमत नाही द्यायची. आता बरं वाटतंय तुला? ठीक आहेस? मग आता कॉफी पिणार ना ईशाची मम्मा? तंबी, दो कॉफी. आता कॉफी घे, म्हणजे तुझ्या मनातले सगळे विचार निघून जात. येलो साहेब, थँक्यू. घे. आणि आतापर्यंत तू ईशाला खूप छान सांभाळलंयस. यू शुड बी प्राऊड ऑफ युअर सेल्फ. आणि शेवटी आपण माणसं होत ना, चुका होणारच. त्या सुधारायच्या आणि पुढे जायचं. ही अशी हार नाही मानायची. ओके? कॉफी. मोठी मम्मा मला दूध हवंय. बाळा, छोटी मम्मा येईल ना, ती दूध गरम करून देईल तुला. हा, घसा दुखतोय. अरे देवा, दुखायचं थांबेल. हा, हळूहळू थांबेल. हा, ओ कशी आहेस बाळा? तिला त्रास दिला नाहीये मी. इफ दॅट इज व्हॉट यू मीन. हे बघ, तू अर्थाचा अनर्थ करू नकोस. काय झालं बाळा? तू दूध नाही घेतलं? ताई, तिला दूध नाही दिलंस तू? दूध? मला कसं कळणार तिला कधी काय द्यायचंय ते? अगं ती स्वतःहून सांगते तसं. इशू, थांबा बाळा, मी 2 मिनिटात तुला गरम गरम दूध देते. ओके? 1 मिनिट. तुम्हाला रोमॅन्स करायला मिळावा म्हणून मी इकडे बसलेली नव्हते. मी घरी आले तेव्हा दरवाजाला कुलूप होत आणि तुझी ती सई गेली होती कुठेतरी ओव्हर टाइम करायला. आजचा दिवसच मिळाला तिला ओव्हर टाइम करण्यासाठी. बाजूच्या घरात गेले, चावी घेऊन आले तेव्हा घरात आलीये मी ईशाला घेऊन. आणि एवढ्या वेळ तिला सांभाळत बसले होते मी. आणि तुम्ही मला विचारताय तिला दूध का दिलं नाही? बाकी सगळी कामं केली त्याचं काय? एनिवे, मला उशीर होतोय, मी निघते आता. ईशा पिल्लू, मोठी मम्मा बरोबर तिच्या घरी येतेस?
ओके, मग आपण दोघी उद्या भेटूया ना? बाय बिल्लू. बाय. हो शिवाळा, काय झालं? ईशा बेटा, का खोकला आलाय तुला? तू काय खाल्लंस? आईस्क्रीम. 2-2 विशू, आपण इतके आईस्क्रीम खातो का बाळा? तिच्या बरोबर कोण होतं ते विसरतेस का तू? तिला जरा तरी अक्कल आहे का लहान मुलांना कसं सांभाळायचं? मी जरा सिरप आणते, आपण छान छान सिरप प्यायचं. आले. ईशा बेटा, आपण एका वेळेला इतके आईस्क्रीम खातो का? थोडंसंच खायचं, ओके? यम्मी यम्मी. घ्या 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 घ्या. व्हेरी गुड, गुड गर्ल. आता आमचा खोकला लवकर लवकर बरा होणार. अजून एक. मी सोडणार नाहीये तिला. विक्रांत प्लीज, तू आता जाऊन तिला नको जाब विचारूस. का? मग तू विचार, हं? आणि नक्की विचार, नाहीतर मी गप्प बसणार नाही. बरं बरं ठीक आहे, मी बोलते तिच्याशी. ओके, मी निघतो. तुला काही मदत हवी आहे का? नाही नाही, खोकलाच आहे. आय विल मॅनेज. ओके, बाय ईशा. बाय. बाय. ओ, आज रात्री बरा होऊन जाईल. मॅडम, थँक्यू. बघ, तुला मुलं आहेत ना ग? हाय की का हो? नाही, मुलांचं मन रमवायचं असेल तर अजून काय काय करायचं? म्हणजे फिरणं झालं, चॉकलेट आईस्क्रीम देऊन झालं, समजा चिप्स देऊन झालं, अजून काय करू शकतो याचा विचार करते ग मी. तुम्ही एक काम करा ना मॅडम, बेबी ईशाला ना इथं घेऊन या. म्हणजे इथं आल्यावर तुम्हाला तिचे लाड करता येईल, दिवसभर खेळता येईल. तू वेडी आहेस का ग? दिवसभर मी खेळत बसू तिच्या बरोबर? काम कोण करणार? ऑफिसला कोण जाणार आहे? अहो मग तिला तुमचा लळा कसा लागणार? मग नको लागू दे लळा. मी नाही सांभाळू शकत दिवसभर तिला. शी शू वगैरे सगळं करायला लागेल तिचं. मला नाही जमणार आहे. अहो मुलांचं ते सगळं करावंच लागतं मॅडम. पण मला नाही करायचंय. मी का करू? उगाच माझ्या डोक्यात काहीतरी भरू नकोस. काय करायचंय काय नाही करायचंय ते माझ्या डोक्यात पक्क झालंय. आणि मानसी आहे ना, ती बघतीये ना तिच्याकडे, जमतंय तिला. मी कशाला? उरलेल्या वेळात ईशा बरोबर मी टाइमपास करणार. म्हणजे तुम्ही नुसत्या उंडारणार म्हणा की. थोबाड सांभाळून बोला. जरा जास्तच बोलतीयस तू. आणि कोणासमोर बोलतीयस हे माहितीये ना? तुम्ही विचारलं म्हणून मी सांगितलं. जेवढं विचारलंय तेवढंच सांगायचं. आगाऊपणा मला आवडत नाही, ही गोष्ट माहितीये ना तुला? खरं ना, तुम्हा लोकांचा हाच प्रॉब्लेम असतो. जरा इम्पॉर्टन्स दिला चढले डोक्यात. मला काय, तुम्ही आणि तुमची मुलगी करा काय करायचंय ते. हे बरं आहे मॅडम, एरवी बक्स बक्स करता, खबरा पाहिजे असतात तेव्हा नाही, तेव्हा असं झटकता वय. बघ,
बस इकडे. असं काय करतेस तू? तुला माहितीये ना तुझ्याशिवाय कोणीच नाहीये माझ्या या घरात. तू खास आहेस की नाही माझी? राहू द्या मॅडम. तू एवढी कशाला चिडतेस माझ्यावर? हे बघ, तुला माहितीये ना माझ्यामुळे तुला या घरात इम्पॉर्टन्स मिळतो. वट आहे तुझी या घरात माझ्यामुळे, माहितीये ना तुला. मग मानसी. हा बोल मनू. ईशाचं वय माहितीये ना तुला? काय सकाळी सकाळी काही काय प्रश्न विचारतेस तू? तू तिला 2-2 आईस्क्रीम्स खायला दिले. अगं किती नाजूक आहे ती, किती लहान आहे ती. लगेच त्रास झाला तिच्या घशाला, खोकतीये ती सारखी. अगं पण तिला आईस्क्रीम हवं होतं म्हणून मी दिलं तिला आईस्क्रीम. अगं ती लहान आहे, तू लहान नाहीयेस ना. तुला कळत नाही का की मागितलं की लगेच द्यायचं नाही म्हणून? मनू प्लीज, तू काही बोलतेस ना. आता औषध दे ना तिला. तू मुलांची डॉक्टर आहेस ना. मग आणि मला ओरडण्यापेक्षा तिला सांग ना. तिने मागितले 2 आईस्क्रीम्स म्हणून मी दिले. तिला सांग पुढच्या वेळेला नको मागूस म्हणून. प्लीज ताई गप्प बस, जस्ट शट अप. मन काय झालं मॅडम? बेबी ईशा बरी आहे ना? तू चुपचाप कामं कर ना स्वतःची. बघ त्रास होतोय ना मला. तिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नव्हता. मलाच आपलं समाधान. मानसी, ईशाला ताप आलाय. बापरे, वाटलंच होतं मला. कालच शंका आली होती. इतका राग येतोय ना मला ताईचा. लहान मुलीला 2-2 आईस्क्रीम देतात का ग? एवढी साधी गोष्ट कळू नये तिला. बरं ते राहू दे, ईशाला औषध द्यायला हवं ना. हो हो, मी लगेच देते. आज ना मी तिला शाळेत नाही पाठवत. आज घरी आराम करू दे तिला. आणि मी आहे आज. कसं काय? तुला ऑफिस नाहीये? आणि मला कॉम्पेन्सेटरी ऑफ घ्यायचा आहे. घ्यायचाच होता, मी आज घेते. अगं हे फारच बरं होईल ग. तू असली तर मला काळजीच नाही. मी लगेच तिला 1 डोस देते. मी आत्ता देते आणि मग दिवसभरात 2 डोस तू दे. चालेल. तिला आज पूर्ण दिवस आराम मिळायला पाहिजे. हो, त्या डोसमुळे झोप येईलच तिला. चल. वाव, आज तू मला ऑफिसला सोडायला येणार आहेस? ईशाला आणायला जाऊ नकोस आज. आणि हे तू मला का सांगतोयस? ठीक आहे जा, पण नक्की जा. विक्रांत प्लीज सांग ना मला, तू असं का म्हणतोय तिला पिकअप करायला जाऊ नकोस म्हणून? मला तिला शाळेत सोडावं असं वाटतंय, तिला शाळेतनं आणावं असं वाटतंय. मी शेवटी आई आहे तिची, विसरतोयस का तू? तुझी खोटी नाटकं नको सुरू करूस लगेच. ईशा शाळेला जाणार नाहीये आज. हो हो ओके. मला आणि ईशाला एकमेकांपासून लांब कसं ठेवायचं याचा नवीन मार्ग शोधून काढलाय का तुम्ही दोघांनी आता? हा असा वाकडा विचार फक्त तूच करू शकतेस. आम्ही सरळ विचार करतो, कळलं? ईशाला ताप आलाय. माय गॉड, असं कसं आलं अचानक ताप? आणि बरी आहे का ती आता? उगाच खोटी काळजी दाखवू नकोस मोनिका, कळतं ते. म्हणजे आज संध्याकाळचा प्लॅन कॅन्सल थोडक्यात. जाऊ दे आता म्हणा, मला दुसरा काहीतरी प्लॅन बनवायला लागणार आहे. टाइमपास होणारच नाहीये. टाइमपास? ईशा तुझ्यासाठी टाइमपास आहे? अगं तिला ताप आलाय म्हटल्यावर तिला भेटायला जावं असा विचार नाही आला तुझ्या डोक्यात? संध्याकाळी कसा टाइमपास करावा हा आलाय. विक्रांत प्लीज तुझे इमोशनल अत्याचार बंद कर.
आता तू आणि मानसी तुम्ही दोघांनीही घेतली ना ईशाची रिस्पॉन्सिबिलिटी, मला कशाला ओढताय मध्ये उगाच. तुम्ही बघून घ्या काय करायचंय. हेलो कोमल, हाँ आज शाम को कॉफी के लिए मिल रही है क्या? हाँ शाम को फ्री हो.